नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आज आपण काय करूया, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे पुस्तक आहे अल्जेब्राचं, त्याच्यामध्ये जो लेसन आहे रियल नंबर्स, तर त्याच्यामध्ये जो पहिला एक्सरसाइज आहे त्याच्यामधला एक प्रकारचा क्वेश्चन टाइप आजपासून आपण शिकणार आहोत। तर याच्यापूर्वी आपण काय बघितलं की रियल नंबर्स म्हणजे काय, दोन प्रकार आहेत, एक आहे रॅशनल नंबर आणि दुसरा आहे इररॅशनल नंबर। तर त्यामधल्या रॅशनल नंबर्सच्या संदर्भातली माहिती आपण घेतो आहोत। तर रॅशनल नंबर म्हणजे काय, P/Q च्या फॉर्ममध्ये लिहिला जातो आणि ज्याचे डिव्हिजन आहे ती डिव्हिजन नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग असते। नॉन टर्मिनेटिंग म्हणजे एंड होत नाही आणि रिकरिंग म्हणजे नंबर रिपीट होतो। आता हा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की डिव्हिजन जी आहे ती नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्ममध्ये दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याला P/Q च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे। बघा आता इथे मी क्वेश्चन दिलाय 0.6, हा जो 6 आहे, हा 6 आहे तो रिकरिंग नंबर आहे। तर याला आपण P/Q च्या फॉर्ममध्ये लिहायचे। बघा आपण काय करूया, हा जो पहिला आहे याला म्हणूया x। सपोज x इज इक्वल टू 0.6, याला मी नंबर देणार आहे 1। हा जो 6 आहे याला 6 रिकरिंग आहे बरं का। आता मल्टिप्लाय फर्स्ट इक्वेशन किंवा याला असं म्हणूया मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10। आता y 10, तर एकच नंबर रिपीट झालाय ना, म्हणून मग मी 10 ने मल्टिप्लाय करते। आता इथे 10 ने मल्टिप्लाय केला, हा झाला 10x। आता इथे मल्टिप्लाय करताना बरेचदा विद्यार्थी गडबड करतात, म्हणून मी काय करते, इथे बॉक्समध्ये लिहून दाखवते। आता हा 0.6 आहे म्हणजे हा झाला 6 रिकरिंग आहे म्हणजे हा झाला 66/100 आणि याला आपण काय करतोय, 10 ने मल्टिप्लाय करतोय। 0 ला 0 कट झाला, 66/10 म्हणजे झाला 6.6। या 0.6 ला 10 ने मल्टिप्लाय केलं, हे झालं 6.6, याला नंबर द्यायचा 2। आता काय करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचा फर्स्ट अँड सेकंड, सबस्ट्रॅक्ट 1 and 2। आता इथे सबस्ट्रॅक्शन काय येईल, 9x येईल आणि ही काय होईल 6.6 मायनस 0.6, आन्सर आलं 6, म्हणजे काय झाले 9x/6। आता हा जो 9 आहे, हा 9 मी घेणार आहे डिनॉमिनेटरला, मग x ची व्हॅल्यू काय झाली 3 2 जा 6, 3 3 जा 9। समजा हे 6/9 ठेवलं तर चुकलंय का नाही, पण जर का रिड्यूस केलं तर फुल मार्क्स मिळतील। इथे कदाचित तुमचा अर्धा मार्क कट होऊ शकतो, तर मग हा नंबर काय होता 0.6, तो मी कसा लिहिला 2/3, म्हणजे केला का P/Q च्या फॉर्ममध्ये आणला की नाही। आता आपण दुसरा क्वेश्चन बघूया। इथे पण काय करूया, सपोज x इज इक्वल टू 0.37, 37 रिकरिंग आहे। आता किती डिजिट रिकरिंग झालेले आहेत, 2। सो मल्टिप्लाय मी करेन 100 ने, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100। आता इथे 100 ने मल्टिप्लाय करूया 100x, हे मी इथे दाखवते 0.3737 असा घेतला नंबर। आता काय होईल 3737 डिवायडेड बाय 1 2 3 4 आणि याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करत आहात 100। आता काय झालं 37 100 म्हणजे आले 37.37 आणि हा नंबर घेतला 2। होतं काय, जेव्हा LHSला म्हणजे हा जो डेसिमल पॉइंट आहे त्याच्या या साईडला 0 असतो तेव्हा हे लिहिणं एकदम सोपं वाटतं, पण जेव्हा नंबर असतो तेव्हा तुम्हाला ही मेथड निश्चित उपयोगाला येते। आपण नेक्स्ट जेव्हा लेक्चर घेऊ त्यावेळेला आपण त्या प्रकारचा क्वेश्चन घेऊन बघणार आहोत। आता आपण करूयात सबस्ट्रॅक्ट, झाले 99x आणि हा 37.30 मायनस 0.37
याले 0 0 आणि आले 37 99x. सो एक्सची व्हॅल्यू आली 37/99. तर इथे पण काय केलं आपण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, क्वेश्चन कसा आलेला P/Q फॉर्ममध्ये. तर जेव्हा डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट येतात तेव्हा P/Qच्या फॉर्ममध्ये डिनॉमिनेटर आहे, तो डिनॉमिनेटर काय आलेला आहे 99 आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमची शाळा नक्की सुरू झालेली असेल तर रिअल नंबर्स हा जो लेसन आहे हा मोठा लेसन आहे, थोडासा तो अवघड वाटू शकतो. तर तुम्ही काय करा, रोजच्या रोज माझ्या यूट्यूब चॅनलवरती या रिअल नंबर्सचे व्हिडिओज येणार आहेत ते बघा आणि तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.